अफगाणिस्तान जिथं आता तालिबानची सत्ता आहे, त्या तालिबानचे किंवा अफगाणिस्तानचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत, ते भारतात आलेत. बरं एवढंच नाही तर भारताने त्यांचा स्वागत हा युअर एक्सलन्सी म्हणून केलेला आहे. एवढंच नाही तर तालिबान म्हणून त्यांना उल्लेखलेलं नाही. त्यांना अफगाणिस्तान म्हणून उल्लेख त्यांचा केलेला आहे, ज्यावेळेस त्यांचं स्वागत करण्यात आलं. म्हणजे भारताने तालिबानची सत्ता आहे, सरकार आहे अफगाणिस्तानमध्ये ती मान्य केलेली आहे, असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आता ज्यावेळेस हे सर्व रिलेशन्स इम्प्रूव्ह होत आहे आपले किंवा भारताचे अफगाणिस्तानसोबत, त्यावेळेस ऑब्व्हियस आहे की हे पाकिस्तानला तर सहन होण्यासारखं नाहीच आहे. कारण पाकिस्तान हा दोन्ही बाजूने आता सँडविच होण्याची शक्यता आहे. म्हणून पाकिस्तानने लगेच अफगाणिस्तानचे जे कॅपिटल आहे, राजधानी आहे काबूल तिथं अटॅक केलं. ठीक आहे की त्या ठिकाणी अफगाणिस्तानचे काही सैनिक आहेत ते मारले गेले. पण लगेच अफगाणिस्तानने त्यांना रिटॅलिएट केलं आणि जवळपास 55 ते 60 सैनिक हे पाकिस्तानचे मारण्यात आले. आता हे सर्व इंटरनॅशनल रिलेशन सुरू आहे. यासोबतच नोबेल पीस प्राइज आहे त्याची पण घोषणा करण्यात आली आणि तो पीस प्राइज, नोबेल पीस प्राइज आहे तो मरीना मचाडो यांना देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला नाही. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, की ज्यावेळेस हा पीस प्राइज डिक्लेअर करण्यात आला, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय, की मला यावर्षी देण्यात आलेलं नाही. मी 11 महिन्यामध्ये 8 युद्ध थांबवलेत. बरेचसे जीव आहेत ते मी वाचवलेत. तरी मला हे पीस प्राइज आहे ते देण्यात आलेलं नाहीये. तर मग काय डोनाल्ड ट्रम्पचा काय हा नवीन काही प्लॅन आहे का? की परत काहीतरी स्वतःच युद्ध भडकवायचं आणि स्वतःच काहीतरी 2 देशांमध्ये समझोता करायचा. म्हणजे या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी नोबेल पीस प्राइज तो मिळेल. तुम्हाला काय वाटतंय या सर्व इंटरनॅशनल रिलेशन बद्दल मला नक्की चॅट बॉक्समध्ये कळवा.